नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी पान मसाला, जर्दा जप्त केलाय। तर उमर चौक परिसरातून एका कारमधून अवैध गुटख्यांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार FDA आणि LCB आणि स्थानिक पोलिसांनी सापळा रचत संबंधित वाहन ताब्यात घेतले। तपासणी दरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांचा गुटखा, जर्दा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला। जप्त माल आणि वाहन हिमायतनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले। पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। तर जप्त मालाची नेमकी किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी ही कारवाई तालुक्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे। दरम्यान राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यभरात धडक मोहीम सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणात संबंधित आरोपींवर केवळ नियमित गुन्हा दाखल होणार की संघटित गुन्हेगारीचे धागेदोरे समोर आल्यास मकोका अंतर्गत कारवाई होणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागलेलं आहे।